बुमबुम करायला जाण्यासारखी तुझी अवस्था झाली की तुला आता थायलंड आणि मलेशियाला बुमबुम करायला जाण्यासारखी तुझी अवस्था झाली। त्याच विकृतीतून तू बोलतोस। मराठा समाज आणि मनोज दादा मुंबई नंतर दिल्लीला जाता असताना हाके नावाचा स्वयंघोषित एक ओबीसीचा नेता आम्हाला अमेरिकेला जा, रशियाला जा किंवा ऑस्ट्रेलियाला जा म्हणतो। ठीक आहे, नक्की मराठी ऑस्ट्रेलियाला, मुंबईला जात, नंतर दिल्ली, नंतर अमेरिकेला, रशियाला, ऑस्ट्रेलियाला आणि जगात जातील। पण तुझी हाके मानसिकता आता इतकी विकृत झाली आहे, तू एवढा खालच्या थराला गेला की तुला आता थायलंड आणि मलेशियाला बुमबुम करायला जाण्यासारखी तुझी अवस्था झाली। त्याच विकृतीतून तू बोलतोस आणि मराठा आणि ओबीसी वाद लावण्यासाठी मनोज दादाला आरक्षणाचं स्पेलिंग लिहा म्हणतो। अरे ते आरक्षणाचंच नाही, त्यांनी आरक्षणाचं स्पेलिंग बी लिहितील आणि आरक्षण बी मिळवून दाखवले मराठ्याला, आणि ते बी ओबीसीत। परंतु तुला स्वतः डोक्यावर टक्कल असताना तू टोप घालून लोकाला जसा फसवतोस, टोप्या टाकतोस, मराठा आणि ओबीसी वाद लावून ओबीसी समाजाला फसवतोस, ते अगोदर बंद कर। नसता तुझा टोप उचकून तुझ्या टकलात एक ठोके दिल्याशिवाय आम्ही राहणार नाहीत आणि तुझी मस्ती उतरल्याशिवाय राहणार नाहीत, हे सुद्धा तू ध्यानात ठेव। तर मंडळी, हे होते मनोज जरांगे पाटील यांचे सहकारी गंगाधर काळकुटे। काळकुटे हे मनोज जरांगे पाटील यांच्या कायम सोबत असतात आणि त्यांच्या सोबत राहून त्यांनी मराठा आरक्षण लढ्यामध्ये एक भरीव अशी कामगिरी केलेली आहे। आता दसरा मेळाव्याची तयारी सुरू होती आणि या दसरा मेळाव्याच्या तयारीसाठी गंगाधर काळकुटे हे आता नारायणगड या ठिकाणच्या पाहणीसाठी किंवा तेथील कामांसाठी आपला पूर्ण वेळ या ठिकाणी देताना आपल्याला दिसतात। तर मंडळी, अशा पद्धतीने लक्ष्मण हाके यांच्यावरती गंगाधर काळकुटे यांनी एका टीव्ही चॅनलला दिलेल्या मुलाखतीमध्ये हे घणांगती आरोप केलेले आहेत। मनोज जरांगे यांनी दिल्लीला जावं किंवा विदेशात जावं किंवा कुठेही जावं, आम्हाला त्याचा काही फरक पडत नाही असं म्हणणारे लक्ष्मण हाके यांना गंगाधर काळकुटे यांनी जोरदार असं प्रत्युत्तर दिलेलं आहे। ते म्हणालेले आहेत की तुम्ही देखील कुठेही जा, तुम्ही थायलंडला जा किंवा तुम्ही विदेशात जा आणि कुठेही जा असं म्हणत त्यांनी यावेळेस लक्ष्मण हाके यांना जोरदार चिमटा घेतलेला आहे। थायलंड हे आपल्या वैविध्यपूर्ण आणि विविधपूर्ण गोष्टींमुळे खूप प्रसिद्ध आहे, प्रचलित आहे। भारतामधून थायलंडला जाणाऱ्या पर्यटकांची संख्या ही प्रचंड मोठ्या प्रमाणावर आहे। थायलंडला पर्यटनासाठी गेलेले पर्यटक हे खूप वेगवेगळ्या पद्धतीने थायलंडमध्ये जाऊन आनंद घेतात। तसा आनंद यावेळेस लक्ष्मण हाके यांनी घेतला पाहिजे आणि त्यांनी थायलंडला गेलं पाहिजे असं म्हणत त्यांनी एक खुमासदार चिमटा यावेळेस लक्ष्मण हाके यांना घेतलेला आहे। तर मंडळी, मनोज जरांगे पाटील यांच्या सोबत असणारे गंगाधर काळकुटे तसेच सचिन हवळे पाटील यांच्यामध्ये थायलंडच्या संदर्भाने वेगवेगळ्या चर्चा या नेहमी ऐकायला मिळतात आणि त्याच चर्चेचा भाग म्हणून यावेळेस गंगाधर काळकुटे यांनी लक्ष्मण हाके यांना थायलंडला जाण्यासाठीचं आवाहन या माध्यमातून केलेलं आहे। तर मंडळी, लक्ष्मण हाके यांना काढलेले हे उद्गार गंगाधर काळकुटे यांचे, याबद्दल तुम्हाला काय वाटतं? तुमच्या प्रतिक्रिया आणि तुमच्या कमेंट्स या अवश्य नोंद करा। हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर शेअर जरूर करा। बघत रहा मराठी एक्सप्रेस। धन्यवाद।